मुंबईच्या साकी नाक्यात मॅनहॉलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू। 25 फूट खोल मॅनहॉलमध्ये पडून असलम शेख याचा मृत्यू। पालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह। साकी नाका दुर्घटना प्रकरणात सहाय्यक आयुक्तांसह 4 अधिकारी निलंबित, तर कंत्राटदारावर गुन्हा दाखल। महापौर ऋतू तावडेंची माहिती। पालिकेकडून मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर। मॅनहॉलवर जाळ्या बसवताना सुरक्षेची काळजी घेतली गेली नाही। पालिका आयुक्त अश्विनी भिडेंची कबूल। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या असंवेदनशीलतेचा कळस। जयंत पाटलांना साकी नाक्याची दुर्घटना सांगताना साटम हसले, तर वक्तव्याचा विपर्यास केला। साटम यांचं स्पष्टीकरण। साकी नाक्याच्या दुर्घटनेला पालिका आयुक्त अश्विनी भिडे जबाबदार। उपमहापौर संजय घाडींच्या पालिका आयुक्तांवर गंभीर आरोप। घाडींकडून अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी। सचिन आले, आता त्यांची टीमही येणार। अहिरांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर बच्चू कडूंचं वक्तव्य। तर टीमची गरज काय, आधी मला तर खेळू द्या ना। काही स्कोर केल्यानंतर दुसरे प्लेयर आणणार, अहिरांचं सूचक वक्तव्य। राज्यातील घोडे बाजारावरून मुंबई हायकोर्टाकडून कान उघडणी। सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवते। हद्दपार केलेल्या याचिकाकर्त्यांनीही पक्ष बदलावा, वॉशिंग मशीन आहेच, हायकोर्टाची मिश्किल टिप्पणी। उद्धव ठाकरेंची उद्या दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद। राम मंदिर दान चोरी प्रकरणी राज्यव्यापी राम रक्षा आंदोलनाची घोषणा करणार। रविवारी दादरच्या हनुमान मंदिरात ठाकरेंच्या उपस्थितीत महाआरती। काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून धमकी। विधानसभेत विरोधक आक्रमक, आमदार सुरक्षित नाहीत म्हणत पटोलेंचा सरकारवर निशाणा। तर पटेलांच्या टीकेवरून नितेश राणेंचाही पारा चढला। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया आणि चेतनची लाई डिटेक्टर टेस्ट होणार। सूत्रांची माहिती, चौकशीत दोघांच्या जबाबात विसंगती आढळल्यानं टेस्ट घेण्याचा निर्णय। ठाण्यातील मुंब्र्यामध्ये साचलेल्या पाण्यात करंट लागून 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू। कादर पॅलेस परिसरातील यास्मीन पार्क इमारतीबाहेरील घटना। एका खासगी कंपनीच्या निष्काळजीपणामुळे जीव गेल्याचा आरोप। गडचिरोलीत मासेमारीसाठी गेलेल्या 4 वीज कोसळली, एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी। चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील घटना। पावसापासून बचावासाठी झाडाखाली घेतला होता आश्रय। रायगड आणि पुण्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबईसह काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। राज्यात पुढील 5 दिवस चांगला पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज। शेती कामासाठी गाळ आणि मुरमांवरील रॉयल्टी रद्द। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला मुख्यमंत्र्यांकडून ब्रेक। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना मोठा धक्का। लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन नियमावली। आता लोकलमध्ये धारदार शस्त्र बाळगण्यास बंदी। लोकलमधील वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय। टीईटी पेपरफुटी प्रकरणात तपासाला वेग। पोलिसांकडून आणखीन 3घांना अटक। बिहारच्या पटनामधून 2घांना, तर जम्मूमधून 1 जण ताब्यात। अटकेतील आरोपींची संख्या आता 7 वर। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरात भर दिवसा गँग वॉर। जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ला, गोळीबार झाल्याची ही माहिती। आरोपींविरोधात गुन्हा दाखल। बदलापूरमध्ये खड्ड्यात दुचाकी आदळून महिलेचा मृत्यू। जांभळेगाव पुलावरील दुर्घटना। टिटवाळ्याच्या गणपतीचं दर्शन घेऊन परत येताना अपघात।